यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। अदानींच्या उद्योगांबद्दल गौप्यस्फोट करणाऱ्या हिंडनबर्गने आता नवी पोस्ट केली। लवकरच भारतातील मोठं काही बाहेर काढण्याचे संकेत या पोस्टमधून देण्यात आले। तर हिंडनबर्ग ही जगातील मोठे आर्थिक घोटाळे उघड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत अशी त्यांची ख्याती आहे। अदानींबद्दलच्या गौप्यस्फोटांमुळे हिंडनबर्ग भारतातही चर्चेत आली आणि त्यानंतर आता ही नवी पोस्ट हिंडनबर्गने केलेली आहे। समथिंग बिग सून इंडिया असं लिहिलेली ही पोस्ट जी आहे ती हिंडनबर्ग रिसर्च या अकाउंटवरून करण्यात आलेली आहे। मागच्या काळात अदानींसंदर्भातील खुलासा करणारी हीच हिंडनबर्ग कंपनी आणि त्यानंतर आता भारतातील आणखी मोठं काहीतरी बाहेर काढणार अशा आशयाची ही पोस्ट खरं तर हिंडनबर्ग कडून करण्यात आली आहे। अदानींच्या उद्योगांबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर खरं तर हिंडनबर्ग ही कंपनी भारतात चर्चेत आली। मात्र हिंडनबर्ग ही कंपनी मुळातच देशभरातील जगभरातील आर्थिक घोटाळे उघड करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। आवेश, आपण बातमी पाहतोय हिंडनबर्ग म्हणतंय की भारतातील काही मोठी घटना मोठी गोष्ट ही आम्ही बाहेर काढणार आहोत। मागच्या वेळी ज्यावेळी अदानींसंदर्भातली माहिती त्यांनी दिली होती, अदानींच्या उद्योगांसंदर्भातली, त्यावेळेस ते भारतात चर्चेत आले होते। यावेळी नेमकं काय असू शकतं, काय अंदाज आहे? की विक्रांत, सकाळी 5:30 वाजता हिंडनबर्ग रिसर्चने एक ट्विट केलं। हिंदुस्थानमध्ये काहीतरी मोठे घडणार अशा प्रकारचं ट्विट होतं आणि हे ट्विट इतकं व्हायरल झालं 2 मिलियन लोकांपर्यंत ट्विट भारतात पोहोचलेलं आहे। आणि ते गेल्या वेळेस आपण बघूया अदानी समूहाच्या शेअर व्यवहाराविषयी स्फोटक अहवाल प्रसिद्ध करून हिंडनबर्ग रिसर्च पुन्हा प्रकाशझोतात आले होतं। आता हिंडनबर्गच्या टार्गेटवर कोण असणार, कुठला उद्योजक असणार हे आता बघावं लागेल विक्रांत। अगदी खरं आवेश, खरं तर हिंडनबर्ग रिसर्चने हे जे ट्विट केलेलं आहे एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेली आहे, त्यामुळे खरं तर आता भारतात पुन्हा एकदा हिंडनबर्ग चर्चेत आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर